श्रीराम. साधक हो, सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेर्डा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देवीदास अमृत मोहोरीला लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. समुद्र स्नान करून सर्वांनीच कन्याकुमारीचे दर्शन घेतले. नंतर सर्वच मंडळी विवेकानंदांचे स्मारक पाहण्यासाठी निघाली. समुद्रात साधारण 1 किलोमीटर अंतरावर एका मोठ्या खडकाळ बेटावर हे स्मारक असल्यामुळे तिथे बोटीने जावे लागते, म्हणून सर्वांना जाण्यासाठी 2 बोटी ठरविल्या होत्या. बोट धक्क्याला लागून काठावरील आकड्यात तिच्या लोखंडी कड्या अडकवल्या, परंतु समुद्राच्या लाटांमुळे बोटीला हेलकावे बसून ती सारखी मागेपुढे होत होती. त्यामुळे धक्का व बोट यामध्ये पाण्यापर्यंत एक पोकळी निर्माण होत होती. यात्रेकरू एकमेकांचा आधार घेऊन बोटीवर चढू लागले. तेवढ्यात श्री महाराजांचे मावसबंधू बन्सीबाबा कस्तुरे बोटीत चढत असताना त्यांचा पाय बोटीत पडण्याऐवजी मधल्या पोकळीत पडून ते सरळ त्या पोकळीतून समुद्रात पडले. त्यांनी पाण्यात 1-2 गटंगळ्याही खाल्ल्या, परंतु श्री रामरायाची कृपा म्हणून बोट त्यांच्यावर आदळली नाही. जवळ असलेल्या मंडळींनी त्यांना वर ओढून घेतले. भीती व थंडीने ते कुडकुडत होते. श्री महाराजांनी त्यांना आपला सदरा व उपरणे दिले. बेटावर जाऊन सर्वांनी विवेकानंद स्मारकाचे दर्शन घेतले. तेथील साकारलेले हे वास्तुशिल्प म्हणजे एकनाथजी रानडे यांच्या तपश्चर्येचे फळ आणि त्यांनी पाहिलेलं व प्रत्यक्ष साकार झालेलं स्वप्न. भारतीय वास्तुशिल्प कलाकृतीचा एक उत्कृष्ट कला आविष्कार. भारतीय वास्तुशिल्प संस्कृतीत हा एक नवा मानाचा तुरा खोवला गेला. श्री रामरायाला नैवेद्य व आरती झाल्यावर सर्वांची भोजने होऊन यात्रा कन्याकुमारी सोडून मीनाक्षीचं दर्शन घेण्यासाठी मदुराईकडे निघाली. प्रवासात श्री महाराजांची गाडी सर्वात पुढे होती. गाडी काही अंतर गेल्यानंतर मुख्य रस्ता एके ठिकाणी बंद केलेला असून आडवाटेने कच्चा रस्ता काढलेला दिसला. रस्त्याच्या किंवा त्यावरील पुलाच्या कामासाठी असे रस्ते काढलेले असतात. हा कच्चा रस्ताही असाच काढलेला असावा असे समजून चालकाने गाडी त्या आडरस्त्याने घेतली. रस्ता अगदीच कच्चा असल्यामुळे गाडीचा वेग कमीच होता. काही थोडे अंतर गेल्यावर अचानक 15-20 लुटारू काठ्या भाले घेऊन गाडी लुटण्यासाठी म्हणून गाडीला आडवे आले आणि त्यांनी गाडी थांबवली. गाडी चालकही या आकस्मिक घटनेने घाबरून गेला. श्री महाराज डोळे लावून जप करीत रामध्यानात मग्न होते. हे महाविघ्न आकस्मिकपणे समोर उभे झालेलं पाहून गाडीतील इतर भक्त महाराज म्हणून जोरात ओरडले. श्री महाराजांचं ध्यान भंग पावलं. त्यांनी डोळे उघडून समोर पाहिलं. तो समोर ते लुटारू आणि त्यांचा तो तांडा दिसला. गाडीपासून थोड्याच अंतरावर त्यांचा छोटासा 25-30 झोपड्यांचा तांडा होता. श्री महाराज गाडीतून खाली उतरू लागले. तेवढ्यात काय चमत्कार झाला पहा. तांड्यांच्या झोपड्यांमध्ये असलेली बायका, पोरे, वृद्ध व इतर माणसे आग आग असा आरडाओरडा करीत त्यांच्या झोपड्यातून बाहेर पडली व सैरावैरा धावत सुटली. त्यांच्या सर्व झोपड्या आगीने पेटल्या होत्या. ते पाहून गाडी लुटायला आलेले सर्वच लुटारू अत्यंत घाबरले. त्यांना काहीच सुचेनासं झालं. झोपडीत असलेली त्यांची लहान मुले, बाळे, वृद्ध आता या आगीत जळून जातील म्हणून तेथील बाया मंडळींनी एकच आकांत मांडला आणि हे सर्व चाललं असतानाच श्री महाराज गाडीतून खाली उतरले. श्री महाराजांना त्यांनी पाहिलं मात्र आणि श्री महाराजांचे ते रूप पाहून या पुण्यात्म्याला, या देव माणसाला आपण लुटायला आलो याचा त्यांना मनोमन पश्चाताप होऊ लागला. या पुण्यात्म्याला लुटायला आलो त्या पापकर्माचं फळ म्हणूनच आज आमच्या झोपड्या पेटल्या आहेत. ती आग पाहून ते अतिशय कासावीस झाले. त्यांना काय करावं काहीच सुचेनासं झालं. तेव्हा पश्चातापाने दग्ध होऊन त्यांनी आधी आपल्या हातातील काठ्या भाले तात्काळ दूर फेकले आणि श्री महाराजांना हात जोडून त्या आगीकडे पाहत अत्यंत दीनवदनाने आणि करुण स्वराने आपल्या स्थानिक भाषेत, महाराजा, देवा, ही आग विझवून टाका, मायबापा, दयाघना, ही आग तेवढी विझवून टाका हो, म्हणून ते स्फुंदून विनवणी करू लागले. कोणी श्री महाराजांच्या चरणांना घट्ट पकडून रडत होतं, तर कोणी श्री महाराजांपुढे गडबडा लोळत होतं. ते म्हणतात, महाराज, आम्ही अत्यंत दुष्ट आहोत, नराधम आहोत, मनुष्य म्हणून घेण्याचीही आमची लायकी नाही.
आतापर्यंत केवळ लोकांना लुटूनच आम्ही आपल्या कुटुंबाचा सांभाळ करत आलो आहोत, पोटाची खळगी भरतो आहोत, परंतु आता आम्हाला मात्र आत्तापर्यंत आमच्याकडून घडलेल्या पापकर्माचा पश्चाताप होतो आहे. हे देवा, आपणाकडून आम्हाला आपला पैसा अडका काहीही नको, परंतु केवळ आमच्या तांड्याला लागलेली ही भयंकर आग मात्र कृपा करून विझवून टाका. आम्ही आपणाला शरण आलो आहोत. आमच्या सर्व कुटुंबियांचं या आगीपासून रक्षण करा हो महाराज. संत साधू दयाळू असतात. आपण तर संत शिरोमणी आहात, ईश्वरी अवतार आहात. आपल्या दर्शनाने जीवाचं कल्याण व्हावं, परंतु आम्ही मात्र या आगीत होरपळून जात आहोत. हे देवा, आपलं दर्शन होताच आम्ही भस्म व्हावं का? मारुतीरायाने पापाची नगरी असलेली संपूर्ण लंका जाळून टाकली होती, तसे तुम्ही आम्ही रचलेल्या पापाचे डोंगर जाळून टाका, परंतु आमच्या कुटुंबियांचं तेवढं रक्षण करा बापा. देवा, माय बापा, अक्षम्य असाचा आमचा अपराध आहे, परंतु आपण संत आहात, दयेचे सागर आहात, कृपेचे मेघ आहात. एवढा कृपेचा वर्षाव करा बापा आम्हावर. अहो, बालकांनी केलेल्या अपराधांचा माता हिशोब ठेवते का? तसे आमचे सर्व अपराध पोटात घालून आणि आम्हाला आपली बालके समजून क्षमा करा मायबापा. गाडीतील इतर भक्त मंडळींना समोरची आग दिसत नसल्यामुळे व त्यांची भाषाही काहीच कळत नसल्यामुळे या घटनेचा काहीच अर्थबोध होत नव्हता. या लुटारूंनी काठ्या भाले घेऊन गाडीला आडवे येऊन गाडी थांबवली काय, आणि आता आपले सर्व काठ्या भाले फेकून केविलवाण्या स्वरात गहिवरून विनंती करत स्पंदून हे श्री महाराजांचे पाय पकडतात काय? त्यांच्या अल्पबुद्धीला हे सर्वच अतर्क्य होतं. त्यांची अत्यंत करुण अशी विनवणी ऐकून लोण्याहूनही मऊ असणारं महाराजांचं अंतःकरण तात्काळ द्रवीभूत झालं आणि त्यांनी त्यांच्या तांड्याकडे एक करुण कटाक्ष टाकला. मात्र आणि काय आश्चर्य, क्षणार्धात आग दिसेनाशी झाली. आगीचा मागमूसही कुठे शिल्लक नव्हता. हे सर्व पाहून त्या लुटारू मंडळींना अत्यंत आनंद झाला. त्यांनी त्यांच्या भाषेत श्री महाराजांचा उच्च स्वरात जय जयकार केला. तांड्यातील सर्व मंडळींना या लुटारूंनी आवाज देऊन बोलावून घेतले. तीही सर्व मंडळी मुलाबाळांना घेऊन आली आणि त्या सर्वांनी अत्यंत आदराने श्री महाराजांच्या चरणावर लोळण घेतली. श्री महाराजांनी या सगळ्यांनाच रामरायाचा प्रसाद दिला आणि त्यांना वाल्याकोळ्याची गोष्ट सांगून आजपासून पुन्हा लूटमार करू नका म्हणून सांगितले. रामनामाने जसा वाल्याचा वाल्मिकी झाला, तसेच आपणही रामनाम घेऊन आपला उद्धार करून घ्या, असा सर्वांना उपदेश केला. या लुटारूंनीच आगीचा तो सर्व प्रकार गाडीतल्या मंडळींना सांगितला, तेव्हा तो त्यांना कळला. श्री महाराजांची अतर्क्य अशी ही लीला पाहून आपले महाराज साक्षात ब्रह्मस्वरूप असल्याची त्यांना खात्री पटली. त्या सर्वांनी श्री महाराजांना नमस्कार केला. श्री महाराज गाडीत बसले. तांड्यातील सर्व मंडळींनी महाराजांचा उच्चस्वराने जय जयकार करून श्री महाराजांना निरोप दिला आणि त्यांनीच पुढचा सुरक्षित असा रस्ता दाखवला. पुढील प्रवास सुरू झाला. असो साधक हो, परमपूज्य श्री प्रल्हाद महाराजांची गायीविषयीची आस्था आपण पुढील भागात ऐकणार आहोत. श्री राम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्री राम समर्थ.